नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस ऑफ इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ऑफ व्हॉइसेस, ये भाग 13वा आहे. हा भाग 13वा आहे. आता आपण सर्वसाधारण नियम याच्यामध्ये बघूया. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं आणि त्याच्या पूर्वी म्हणजे क्रियापदाचं जे तिसरं रूप वापरलं जातं त्याच्यापूर्वी काळानुसार सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉइसचा जो कर्ता असतो तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म होतो आणि पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे कर्म असतं ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्या म्हणून लिहिलं जातं. त्यानंतर इथे आणखी तुम्हाला नियम सांगायचा आहे की आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जे ऑब्जेक्ट असतं त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य लिहितो तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसचं जो कर्ता असतो तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म होतो आणि ते कर्माच्या पहिले बाय हे लिहिलं जातं. ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या. चला तर आपण उदाहरणांचे बघूया. एक उदाहरण मागच्याच याच्यात मी तुम्हाला दिलं होतं. सब्जेक्ट बघा, अ कॅट प्लस व्हर्ब किल्स प्लस ऑब्जेक्ट अ रॅट. आता अ कॅट किल्स अ रॅट हे कोणत्या याचं वाक्य आहे? हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस बघा कसं होतं. सब्जेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस वाला. आता हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं सब्जेक्ट काय आहे? कॅट आहे. तर ते काय होणार? तिकडे ऑब्जेक्ट होणार. मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं ऑब्जेक्ट काय होतं? रॅट होतं. मग इकडे हे सब्जेक्ट होणार. इकडे अ रॅट प्लस ॲक्झिलरी व्हर्ब म्हटलंय त्यांनी आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. मग आता इथे काय होणार? मग इज येणार. कशानंतर? रॅट नंतर काय येणार? इज येणार आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हटलंय. मग किलचं थर्ड फॉर्म होतं किल्ड. मग किल्ड आणि ऑब्जेक्ट येणार. ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे होतं तिकडे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कॅट हे होतं. काय होतं? सब्जेक्ट होतं. ते तिकडे काय होणार? ऑब्जेक्ट होणार आणि त्याच्या अगोदर काय लागणार? बाय लागणार. म्हणून मग पूर्ण वाक्य कसं होणार? अ कॅट किल्स अ रॅट. त्याचं पूर्ण पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य होणार अ रॅट इज किल्ड बाय अ कॅट. लक्षात आलं? आता आपण साध्या वर्तमान काळाचं म्हणजे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स असेल आणि त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करण्याचे नियम आपण बघणार आहोत. वाक्य नीट पहा. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे पहिलं, आय रीड अ बुक. हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. म्हणजे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचं आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं होतं किंवा कसे काय बदल होतात ते आता बघतोय, काळानुसार बघतोय. पहिलं वाक्य आपण घेतलं, आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचतो. आता याचं पॅसिव्ह होईल, अ बुक इज रेड बाय मी. कारण हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे पॅसिव्ह करताना मी तुम्हाला मागेच समजावून सांगितलं की पॅसिव्ह करताना काय येणार? ऑब्जेक्ट म्हणजे तिकडचा जो ॲक्टिव्हचा जो ऑब्जेक्ट आहे तो इकडे सब्जेक्ट होणार आणि सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं इज एम आर. म्हणजे आता साध्या वर्तमान काळाचं वाक्य हे असल्यामुळे काळानुसार मी सहाय्यकारी क्रियापद सांगितलं. साध्या वर्तमान काळ प्रेझेंट इंडिपेंडेंटचं आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतोय म्हटल्यानंतर इथे काय येणार? इज येणार आणि क्रियापदाचं थर्ड रूप म्हटल्यानंतर रीड बाय. कुणी वाचलं? तर मी वाचलं, माझ्याकडून वाचलं गेलं. लक्षात आलं? पुढचं वाक्य ॲक्टिव्ह, यू डू नॉट बीट हिम. आता यू डू नॉट बीट हिम याचं पॅसिव्ह होईल ही. आता हिमचं काय झालं? ही झालं. का ही झालं? कारण मी तुम्हाला ज्या वेळा हे शिकवलंय
नॉमिनेटिव्ह केस, कर्ताकारक, संबंधकारक, ऑब्जेक्टिव्ह केस, कर्मकारक आणि पॉझिटिव्ह केस जे शिकवलं आहे, विभक्ती, नाम आणि सर्वनामाची, ते चॅप्टर जर तुम्ही एकदा परत ऐकलं तर तुम्हाला कळेल. आता हिमचं ही यासाठी झालं की हे हिम हा हिचा ऑब्जेक्टिव्ह केस आहे, कर्मकारक आहे, म्हणून म्हणून आता हिम न घेता इकडे काय घेतलं आपण, ही इज, ही नंतर लगेच इज घेतलं. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य सांगतोय. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य तुम्ही पाहिलं, यू डू नॉट बीट हिम, तू त्याला मारलं नाहीस, मारत नाहीस. आणि पॅसिव्ह करताना हिमचं ही होतं, ही इज नॉट बिटन. बिटन का, BEATEN का आलं, कारण क्रियापदाचं स्वरूप घ्यायचं नाही. आणि ही नंतर इज का आलं, तर हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे इज इथे आलं. इज नॉट बिटन बाय यू. लक्षात आलं. पुढचं ॲक्टिव्हचं वाक्य, व्हाय डज ही लव यू, तो तुझ्यावर प्रेम करतो का, हे तो तुझ्यावर प्रेम का करतो, असं हे प्रश्नार्थी वाक्य. पॅसिव्ह बघा, व्हाय आर यू लव्ड बाय हिम, तुझ्याकडून त्याच्यावर प्रेम होतं का. ॲक्टिव्ह, ही गिव्ज मी अ वॉच. पॅसिव्ह, आय एम गिवन वॉच बाय हिम, किंवा अ वॉच इज गिवन मी बाय हिम. आता इथे टिप्पणी बघा, एक काय आलं, हे चौथं जे वाक्य आलं ते पॅसिव्ह, त्याची दोन पॅसिव्ह बनले. याचं कारण असं आहे की वाक्यामध्ये क्रियापद हे गिव आलेलं आहे, आणि ह्या गिव जेव्हा क्रियापद येतं, मी तुम्हाला अशी काही क्रियापदं सांगितली आहे, गिव, ऑफर, आस्क वगैरे, की ज्याला जी दोन कर्मे घेते ऑब्जेक्ट्स. आता पहिला ऑब्जेक्ट आहे मी आणि दुसरा आहे वॉच. जो पहिला ऑब्जेक्ट असतो त्याला आपण इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष कर्म म्हणतो, आणि जे दुसरा ऑब्जेक्ट आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे. म्हणून इथे तुम्हाला हे वाक्य दोन वेळा तुम्हाला दोन प्रकारांनी त्यांनी दाखवलेलं आहे. आता इथे सूचना नंबर 1, उदाहरण नंबर 1 मध्ये काय पाहिलं तुम्ही, तर उदाहरण नंबर 1 मध्ये तुम्ही पाहिलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, तर आय रीड अ बुक. त्याचं पॅसिव्ह झालं, अ बुक इज रेड बाय मी. म्हणजे वाक्य नंबर 1 मध्ये आयचं मी झालं, कारण मी हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. आय हे नॉमिनेटिव्ह केस आहे, पण ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, मी आहे, म्हणून ते नॉमिनेटिव्ह केसला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये बनवलं. लक्षात आलं. त्याचप्रमाणे वाक्य नंबर 2 मध्ये, उदाहरण नंबर 2 मध्ये हिम ला आपण ही मध्ये बदललं, कारण ही हे नॉमिनेटिव्ह केस आहे आणि हिम हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे, म्हणजे कर्मकारक आहे. म्हणून हिम हे ऑब्जेक्टिव्ह केस असल्यामुळे त्याला आपण तिकडे हे केलं. इथे हिच्या इथे हिमच्या ऐवजी ही आलं. लक्षात आलं. नाही, ऑब्जेक्टिव्हला आपण सब्जेक्टमध्ये बदललं आणि नॉमिनेटिव्ह केसला ऑब्जेक्टिव्हमध्ये केलं, ऑब्जेक्टिव्ह तर नॉमिनेटिव्ह केलं. वाक्य नंबर 3 मध्ये बघा, प्रेझेंट इंडेफिनिटचं आहे, आणि तिसरं फॉर्म आपण लावलं तर सहाय्यक क्रियापद इज एम आर लावलं. अशा प्रकारे हे तुम्हाला कळलं असेल अशी मी आशा करतो. आता पुढची एक एक्सरसाइज देतोय, ते बघा. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. आय राईट अ लेटर, ही रीड्स अ बुक, शी वॉशेस हर क्लोथ्स, वी डू नॉट लव हिम, bad boys don't obey their teachers, good boys respect their elders, does he eat a mango, do you steal my book. ह्या वाक्यांचं तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहेत, त्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.